आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या खिशाला आणि आरोग्याशी जोडलेला आहे। तो विषय म्हणजे केंद्र सरकारच्या E20 धोरणाचा। याच धोरणाला आता सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलंय। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की E20 पेट्रोल म्हणजे काय, त्यामुळे तुमच्या गाडीवर काय परिणाम होतोय आणि हा वाद नेमका कशासाठी आहे। पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणं हे काही नवीन नाही। अनेक वर्षांपासून आपल्याकडे 10% इथेनॉल मिश्रित पेट्रोल विकलं जात होतं, पण आता सरकारने ते प्रमाण थेट 20% पर्यंत वाढवलंय, ज्याला आपण E20 पेट्रोल म्हणतो। हा निर्णय सरकारने पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी घेतला आहे। सरकारने सांगितलंय की इथेनॉल एक स्वच्छ इंधन आहे। ते पेट्रोलमध्ये मिसळल्यावर गाडीतून होणारे प्रदूषण कमी होतं। शिवाय इथेनॉल आपल्या देशातच मुख्यतः ऊसासारख्या शेतमालातून तयार होतं, त्यामुळे आपल्याला परदेशातून कमी पेट्रोल आयात करावं लागेल आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल। हे सगळे मुद्दे ऐकायला खूप चांगले वाटतात, पण प्रश्न असा पडतो, जर हे धोरण इतकं चांगलं असेल तर त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान का दिलं गेलं। अक्षय मल्होत्रा नावाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल केली आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की सरकारने हे धोरण लागू करून ग्राहकांवर अन्याय केला आहे। आता तुम्ही म्हणाल कसला अन्याय, तर याचिकाकर्त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत। पहिला मुद्दा म्हणजे दर्जा आणि किंमत। E20 पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल असल्यामुळे पेट्रोलची शुद्धता कमी झाली आहे, पण त्याची किंमत मात्र कमी झाली नाही। याचा अर्थ असा होतो की कंपन्या शुद्ध पेट्रोल कमी विकून जास्त नफा कमवत आहेत, पण त्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही। तुम्ही पैसे तेवढेच देता, पण तुम्हाला मिळणाऱ्या इंधनाची गुणवत्ता कमी आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, याचा तुमच्या गाडीवर काय परिणाम होतोय। याचिकेनुसार E20 पेट्रोलचा वापर अनेक गाड्यांच्या इंजिन आणि पार्टसाठी योग्य नाही। यामुळे इंजिनमध्ये गंज लागण्याची शक्यता वाढते आणि आतल्या रबर आणि प्लास्टिकच्या पाईप्स लवकर खराब होतात। यामुळे गाडीचं मायलेज कमी होतं आणि तुम्हाला गाडी दुरुस्त करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात। याचा आणखी एक गंभीर परिणाम म्हणजे विमा कंपन्या। जर तुमच्या गाडीला E20 मुळे काही नुकसान झालं तर अनेक विमा कंपन्या अशा नुकसानीचा क्लेमसुद्धा स्वीकारत नाहीत, त्यामुळे ग्राहकांना दुहेरी मार बसत आहे। याचिकेमध्ये हे पण सांगितलंय की एप्रिल 2023 पूर्वी बनलेल्या बहुतेक गाड्या आणि काही BS6 गाड्याही E20 पेट्रोलसाठी कॅपेबल नाहीत। याचा अर्थ लाखो लोकांचे हे इंधन वापरण्यास भाग पडत आहे। या प्रकरणातला आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे पारदर्शकता। तुम्ही पेट्रोल पंपावर गेल्यावर तुम्हाला कुठेही स्पष्टपणे लिहिलेलं दिसत नाही की या पेट्रोलमध्ये किती इथेनॉल मिसळलं आहे, त्यामुळे ग्राहकांना कळतच नाही की आपण जे इंधन घेतोय ते आपल्या गाडीसाठी योग्य आहे की नाही। हा ग्राहक संरक्षण कायदा जो ग्राहकांना माहितीपूर्ण निवडीचा अधिकार देतो, त्याचा हा थेट भंग आहे। याचिकेमध्ये एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला आहे। जगातल्या अनेक देशांमध्ये जसे की अमेरिका आणि युरोप, ग्राहकांना इथेनॉल फ्री पेट्रोलचा पर्याय मिळतो आणि तिथे पंपावर स्पष्ट माहितीही दिली जाते, पण आपल्या देशात ग्राहकांना कोणताही पर्याय न देता फक्त मिश्रित पेट्रोलच विकलं जाते। या सर्व गोष्टी लक्षात घेऊन याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टाला काही मागण्या केल्या आहेत। त्या म्हणजे देशभरातल्या सगळ्या पेट्रोल पंपावर इथेनॉल फ्री पेट्रोल उपलब्ध करून द्यावे। पेट्रोल पंपावर स्पष्टपणे माहिती लिहावी, जेणेकरून ग्राहकांना कळेल की ते कोणते इंधन घेतात। इंधन भरताना ग्राहकांना सांगावे त्यांचं वाहन E20 साठी योग्य आहे की नाही। सरकारने E20चा गाड्यांवर काय परिणाम होतोय यावर राष्ट्रीय स्तरावर अभ्यास करावा आणि ग्राहकांना त्याबद्दल जागरूक करावे। यावर कोर्ट काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे, पण कोर्टाच्या समोर एक मोठा प्रश्न आहे। सरकारचं हे धोरण ग्राहकांवर अन्याय करणारं आणि मनमानी करणारं आहे का? ग्राहकांना कोणताही पर्याय न देता E20 पेट्रोल त्यांच्यावर लादणं योग्य आहे का? कंपन्यांनी किंमत कमी करून ग्राहकांना फायदा द्यायला नको का? इथेनॉल ब्लेंडिंग हे पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे, पण ते लागू करताना सामान्य जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष होता कामा नये। तुम्हाला काय वाटतंय, हे पाऊल खरोखरच पर्यावरणाला वाचण्याचा प्रयत्न आहे की सामान्य जनतेवर एक भार आहे? तुमचं मत खाली कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा।